नमस्कार, मी मुकेश. आर्डोर शेडच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, मी आता श्रीरामपूर मधल्या सगळ्यात मोठी नर्सरी, शेतकऱ्यांचा मोठा विश्वास असणाऱ्या नर्सरीमध्ये साई फ्लोरा नर्सरीच्या या नर्सरीमध्ये आलोय आणि माझ्यासोबत या नर्सरीच्या सर्वेसर्वा ढोकचोळे मॅडम आपल्या सोबत आहेत. तर एक महिला ही संपूर्ण नर्सरी सांभाळते. या नर्सरीबद्दलचे असणारे प्रश्न आणि आर्डोर शेडच्या व्हरायटी बद्दल असणारे प्रश्न यांच्याकडून जाणून घेऊया. तर तुमच्या या विशेष व्हिडिओमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. कधीपासून नर्सरी सुरुवात केली आपण? आम्ही ही 2009 पासून सुरुवात केली नर्सरी. 2009 पासून बरेच दिवस झाले. हो. मग तुम्ही पहिल्यापासून ह्यामध्ये का कसं आहे? नाही, मी 2013 पासून या फील्ड मध्ये आले. 2009 पासून सरांनी सुरुवात केल्यानंतर मी थोडं घरामध्ये बिझी होते. 2013 पासून मग मी इकडं लक्ष द्यायला लागले. आता तुम्ही संपूर्ण हे सांभाळता? हो, संपूर्ण हे मी आणि आमचे सर आम्ही दोघंही बघतो. जास्त करून मी या इकडल्या नर्सरीवर असते. 2 शाखा असल्यामुळे नांदूरच्या शाखेवरती मी असते आणि खंडाळ्याच्या शाखेवरती आमचे सर असतात. किती क्षेत्रावर आहे सगळं? खंडाळ्यामध्ये 1 एकावर आहे आणि नांदूरला 2 एकरामध्ये. टोटल 3 एकर. कोणते कोणते क्रॉप भेटतात आपल्याकडे? माझ्याकडं संपूर्ण क्रॉप भेटतात, म्हणजे मिरची, वांगे, कोबी, फ्लावर, टोमॅटो, झेंडू, पपई, टरबूज, खरबूज, सर्व सर्व सर्व. बरोबर. खरं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमचं श्रीरामपूरचा बेल्ट आहे पूर्ण. इथं काय चालतं जास्त? काय चालतं आमच्या इकडे? जास्त करून झेंडूची शिर्डी संस्थांजवळ असल्यामुळं झेंडूच्या लागवडी चांगल्या होत्या तिकडं. त्यानंतर मिरचीच्या आणि कलिंगडाच्या लागवडीला पण खूप पसंती देतात इकडले शेतकरी. कलिंगड चांगल्यापैकी मार्केटमध्ये. कलिंगड इकडे ऑर्डर सीटचे चालतात. विजय व्हरायटी म्हणून आहे, ती चांगली चालली आहे या 2 वर्षापासून चांगली, आणि शेतकऱ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे. विजयचे प्लॉट बघितले आतापर्यंत? हो, माझ्याच म्हणजे मीच शेतकऱ्याला दिलेला प्लॉट होता गोंधवणीला. मागच्या वर्षी तिथं आपला प्रोग्राम पण झालेला आहे ऑर्डर सीटचा. बरं, कसा वाटला तो प्लॉट तुम्हाला? खूप सुंदर. त्याचं वजन पण खूप छान होतं. प्लॉट पण खूप सुंदर मेंटेन केलेला होता. शेतकऱ्यांनी भरपूर रिस्पॉन्स छान दिला होता. तिथं सरांनी प्रोग्राम पण घेतलेला आहे. ऑर्डर सीटच्या सरांनी तिथं छान प्रोग्राम घेतलेला आहे आणि खूप सुंदर शेतकऱ्यांचे खूप छान पसंतीला आलेले ऑर्डर सीटचे व्हरायटी. खूप चांगली रिक्वायरमेंट आहे. त्याचे म्हणजे ऑर्डर सीटचं जे टरबूज आहे ना, त्याचं वजन 3 किलोच्या पुढेच असतं. 5, 5.5, 6 किलो पर्यंत त्याचं वजन भरतं आणि तो लांबच्या मार्केटसाठी पण चांगला टिकतो. टणक असल्यामुळं लांबच्या मार्केटला एकदम सुलभ आहे, नेण्यासाठी वाहतुकीसाठी एकदम उत्तम आहे आणि ऍव्हरेज पण भरपूर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पसंती पण तिकडे, आणि आतून लाल गर निघतो आणि गरगरीत असल्यामुळे गोडी पण खूप छान आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याची त्याला खूप पसंती आलेली आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी तुमच्याकडून गेल्या वर्षी, त्याच्या आधी गेल्या वर्षी नेलते आपली विराटची किंवा विजयची कलिंगड रोप, म्हणजे काय प्रतिक्रिया काय रिटर्न मागणी? परत त्याला मागणी येते का? त्यालाच जे शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी मी त्यांना सजेस्ट केलं होतं, ते शेतकऱ्यांनी यावर्षी मला ऑर्डर देऊन आधी तेच पाहिजे आम्हाला, दुसऱ्या कंपनीचं नकोय किंवा दुसरी व्हरायटी नको आम्हाला, तेच ऑर्डर सीटच. आणि ते मागच्या वर्षी जे दिले तेच 15 दिवस आधी ऑर्डर देऊन तेच व्हरायटी त्यांनी परत मला रिक्वायरमेंट केली. शेतकऱ्यांनी ती व्हरायटी लावली की शेतकऱ्यांना विश्वास त्याच्यावरती बसला. झेंडू मध्ये काय चालतं आपल्याकडे? झेंडू मध्ये ऑर्डर सीटचे चालतात माझ्याकडं. या वर्षी पुष्प येलो पण चांगला चाललाय, ड्रीम येलो आहे त्यांचा. या व्हरायटी चांगल्या चालतात ह्यावेळेस. काय त्या फुलांची वैशिष्ट्य काय सांगताल तुम्ही? फुल आहे ना, घट्ट असतं, दाबल्यानंतर बॉल सिगमेंट मध्ये येतं. दाबला आणि परत हे केलं की ते पूर्ण जसं तसं, आणि पाणी धरून राहत नाही, त्यामुळे ते टिकतं. पावसाळ्यामध्ये ते 5-6 दिवस आरामात टिकतं. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न येत नाही आणि झाडे उंच वाढल्यामुळे मग ते करप्याचा प्रॉब्लेमला जास्त काही त्रास देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पसंती आहे. असे माझे वैजापूरचे वगैरे शेतकरी की त्यांनी मला पुष्पयोलाची ऑर्डर 1 महिना आधी देऊन ते तयार करून घेतले होते. त्यांनी इतका सुंदर प्लॉट केलेला होता की बस, म्हणजे मला त्यांचा फोन आलेला पर्सनली, मॅडम तुम्ही प्लॉट बघायला येऊ शकता. इतका सुंदर प्लॉट तयार केलेला होता त्यांनी. ज्या भागातले एम्प्लॉय कशी काम करते, म्हणजे प्लॉटवरती जाते, त्यांच्या कशा असतात काय, तुम्ही कधी त्यांना सजेस्ट करता काय प्लॉट? नाही, माझ्याकडनं जे शेतकरी रोपण येतात ना, त्या शेतकऱ्यांचे नंबर देते मी सरांना. मग सर त्यांना प्लॉटवर व्हिजिट देतात आणि त्यांच्याशी संपर्क साधून घेतात आणि त्या शेतकऱ्यांचाही मला रिप्लाय येतो की तुम्ही मॅडम या कधी प्लॉटवरती व्हिजिट द्यायला. मग मी सरांना सांगते, सर त्या प्लॉटवरती व्हिजिट देऊन त्यांना मार्गदर्शन करतात, अतिशय योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात, म्हणजे शेतकरी समाधानी होतो आणि पुढच्या वेळेस त्या ऑर्डरला मला प्रॉब्लेम नाही. हा ही महत्व आहे. खरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे नर्सरी धारक काम करत असताना एखादा शेतकरी नवीन जोडणं तेवढंच महत्व असते. एखाद्या शेतकऱ्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करता नवीन शेतकरी येण्यासाठी, आणि तो शेतकरी कायम टिकून राहणं यासाठी त्याला दर्जेदार व्हरायटी, दर्जेदार रोपं दिली पाहिजे. म्हणजे रोपांचं वैशिष्ट्य काय सांगता येईल मला थोडक्यात सांगा? माझ्या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे एकतर क्वालिटी असते रोपाला,
आणि रोप हार्डनिंग केल्याशिवाय मी देत नाही. हा, हा. रोपाची क्वालिटी असते, क्वालिटी मेंटेन करूनच आपण रोपा देतो. म्हणजे शेतकऱ्याचं समाधान होतो. आणि त्यातले त्यात मी सरांना व्हिजिटला पाठवल्यामुळे शेतकऱ्याचा आणखीन एक दुसरा फायदा होतो की त्यांच्याकडनं आपल्याला व्हिजिटला येतात ते शेतकरी शेतकऱ्याला, त्यामुळे शेतकरी जास्त समाधानी होतो आणि क्वालिटी एकच नंबर असते, त्यामुळे शेतकरी येणारच. बरोबर. जेवढं तुम्ही शेतकऱ्याला चांगलं देसाल तर शेतकरी त्या ठिकाणी जोडून राहणार आहे. एखाद्या शेतकऱ्याचं चांगलं झालं, एखाद्या शेतकऱ्याला रोपं चांगली मिळली तर तो शेतकरी गावामध्ये 10 जणांना सांगत असतो. त्याच पद्धतीने आर्डर सीडच्या ज्या उन्हाळ्यासाठी आणि हिवाळ्यासाठी वेगळ्या आपल्या कलिंगडच्या व्हरायटी त्या अतिशय महत्वाच्या आहेत आणि शेतकऱ्यांचा देखील विश्वास मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांचा विश्वास बसण्याच्या आधी नर्सरी धारकांचा विश्वास त्याच्यावरती बसला पाहिजे, कारण तुम्ही कुणाचं पण काम या भागामध्ये नाही घेणार. भरपूर कंपनी येतील तुमच्याकडे, पण ज्यापर्यंत नर्सरी धारकांचा विश्वास बसत नाही, कारण त्याला शेतकरी जोडले गेलं पाहिजे. एकदा शेतकरी कायम शेतकरी त्यांच्या नर्सरी सोबत त्या ठिकाणी राहायला पाहिजे. यामुळे यांची देखील प्रयत्न मोठ्या प्रमाणात असतात. या भागामध्ये कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणाची विजय आणि विराट आर्डरशीटच्या होते आणि झेंडूमध्ये सांगितलं मॅडम त्या पद्धतीनं पुष्पा येलो असेल, ड्रीम येलो असेल, वेगवेगळ्या व्हरायटीची लागवड या ठिकाणी होते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आर्डरशीटची जी दर्जेदार वाण आहे तिची रोपं जर तुम्हाला पाहिजे असतील तर साई फ्लोरा हायटेक नर्सरीमध्ये तुम्ही संपर्क करू शकताय. धन्यवाद.